नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण, मोदींवर निशाणा. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली मंत्रिपदाची इच्छा. कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ ऍक्शन मोडमध्ये. बीडमध्ये गुन्हेगारीचा हेदोस, मध्यरात्री घरात घुसून गोळीबार. आता पाहूया सविस्तर वृत्त. काल प्रियंका गांधींनी पहिल्यांदा संसदेत जोरदार भाषण करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवलाय. आपल्या भाषणात महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर गाजत असलेला मुद्दाही त्यांनी उचलून धरल्याचं दिसून आलंय. ईव्हीएम मुद्द्यावरून भाषण करताना बॅलेट पेपरवर मतदान करा, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल, असे प्रियंका गांधी यांनी म्हटलंय. जालन्याच्या परतूर विधानसभेचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलवून दाखवली. माध्यमांशी बोलताना त्यांनी आधीच्या मंत्रिपदाचा अनुभव कथन केलाय. मी स्वच्छता खात्याचा मंत्री झाल्यानंतर 1 कोटी लोकांच्या घरात स्वच्छतागृह बांधून दिली. माझ्या कार्यकाळात स्वच्छता विभागात महाराष्ट्र देशाच्या पहिल्या क्रमांकावर आला, असं सांगत लोणीकर यांनी पक्षाकडे मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या सरकारनं 2.5 वर्ष चांगलं काम केलं, राज्याचा विकास केला, शेतकऱ्यासाठी काम केलं आणि मी मतदान केल्यानंतर 200 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोणी गावामध्ये दिल्या होत्या. राज्यामध्ये 70 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या महायुतीच्या विक्रमी जागा निवडून आल्या, रेकॉर्ड ब्रेक जागा निवडून आल्या. देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. मी प्रत्यक्ष त्यांना भेटलो, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेसाठी आपण काम करावं अशा प्रकारच्या इच्छा अपेक्षा व्यक्त केल्या. आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मी देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर काम केलेलं आहे. राज्यातल्या 18,000 गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या वॉटरग्रीडच्या योजना केल्या. परतूर मतदारसंघात 300 गावाची वॉटरग्रीड आपण बनवली, इस्रायलचं तंत्रज्ञान वापरलं आणि आज 200 गावामध्ये फिल्टरचं पाणी चालू आहे. संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण हे बीड जिल्ह्याला काळीमा फासणार असून या घटनेचा मी निषेध करतो. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे, त्याला माझं समर्थन आहे, परंतु त्याआधी आरोपीला अटक करणे गरजेचे आहे, अशी माहिती खासदार बजरंग सोनवणेंनी केली असून मी या प्रश्नावर अमित शहा यांची भेट घेऊन याआधीही घटनेची सीबीआय चौकशी मागणी केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. उगं काहीतरी त्यांना अटक दाखवायची म्हणून दाखवली, मेन आरोपी सुटलीत का सोडलीत का सुटलीत ते कळा नाही मला. माझा पोलीस यंत्रणेवरच भरोसा राहिलेला नाही. कारण पोलीस यंत्रणेला मोबाईल सापडले म्हणजे मग CDR कोणचा मोबाईल सापडला डिक्लेअर का करत नाही? त्या जॉबामध्ये त्यांनी काय दिलंय, त्यांना रिमांड झाली का, दररोज त्यांनी प्रेस नोट दिली पाहिजे की या आरोपीचं काय झालंय. त्याला काही कॉम्पिटिशन घटना आहे, ओपन टू आलोय, सगळ्या जगाची सगळ्यांची मागणी आहे. त्याच्याप्रमाणे माझं म्हणणं की जसा फास्ट ट्रॅकवर चालवा म्हणून मागणी केली काल कोणीतरी एक आमदारांनी, तर माझं म्हणणं आहे की फास्ट ट्रॅकवर चलविलाच पाहिजे. माझी ती तर मागणी, त्या मागणीला माझं समर्थन आहे. पण त्याच्या अगोदर अटक तर करा. का अटक नाही करायची गुन्हेगारांना फास्ट ट्रॅकवर काय करायचं? मग कुणाला चालवायचं फास्ट ट्रॅक? तर त्या फास्ट ट्रॅकवर गुन्हा चालविण्यासाठी अगोदर आरोपी अटक करायसाठीच लवकरात लवकर भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आणि आरोपी अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणेनं काम केलं पाहिजे. ती पोलीस यंत्रणा तेवढे करत नाहीये असं मला वाटतं. तुम्ही या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली, सीबीआय चौकशीची मागणी केली, काय नेमकं त्यांनी? नाही, आदरणीय अमित भाई शहा यांना मी जाऊन भेटलो की माझ्या मतदारसंघातील असा प्रकार झालेला आहे आणि अशा बऱ्याच घटना घडत आहेत, बरेच खोटे गुन्हे दाखल होत आहेत. ज्या घटना घडलेल्या नाहीत त्या कुणाच्या तरी माती मारल्या जातात, ज्या घडत्यात त्याला कुणीही न्याय देत नाही. असा हा प्रकार खूप आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत खूप चुकीचा घडलेला आहे आणि याची मला CBI चौकशी पाहिजे. तर त्यांनी मला बरंच काही विचारलं, CBI चौकशी कोण करणार आहे? तर त्यांना मी पार्श्वभूमी सगळी सांगितली. त्याच्यानंतर ठीक आहे, आप इस पे सोच लेंगे और कर लेंगे आपण आप जो है तो उसके ऊपर. राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार अर्जुन खोतकर यांना घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशावर उभा केलेला जालना सहकारी साखर कारखाना
खोतकर यांनी 2012-13 मध्ये खरेदी करून कामगार आणि शेतकऱ्यांना पैसे देऊ असे म्हटलं होतं, मात्र अद्याप शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले नाही. दरम्यानच्या काळात अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने सुद्धा कारवाई केली आहे. त्यामुळे खोतकरांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शेतकरी कामगारांचा न्यायालयात सुरू असलेला लढा संपुष्टात येईल असं मत शेतकऱ्यांनी मांडलंय. कारखान्याची केस चालू आहे, तो ईडीनं जप्त केलाय. पुढच्या महिन्यामध्ये 12 तारखेला त्याचं ईडी स्वतःचं म्हणणं मांडणार आहे. त्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये जर आमचा कारखाना घेणारे आमदार जर मंत्री झाले तर ते ईडीवर त्याचा प्रभाव आणि दबाव येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना जो कारखाना पाहिजे तो उद्या मिळणार नाही अशी आमची भावना आहे. त्या हिशोबाने आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की बा तुम्ही यांना मंत्रिमंडळात घेऊ नका, आमच्या कारखान्याचा निकाल लागू द्या, किंवा कारखाना हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना परत करावा. 2 तालुक्यातील शेतकरी हे त्यांना आणखी आशीर्वाद देतील. 2000 कामगार जे मेलेत, आमचे काही काम करून मेलेले, त्यांच्या कामगारांना पैसे द्या आणि कारखाना चालू करा, ही आमची त्यांना मागणी आहे. काय नाव आपलं? माझं नाव प्रल्हाद हेकाडे. हेकाडे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. सातारा जिल्हा कारागृहात बंदिवानासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. याचपैकी शेतीतील विषय म्हणजेच कारागृहात लावण्यात आलेली स्ट्रॉबेरी. थंड हवेच्या ठिकाणी कायमच आपण स्ट्रॉबेरीची शेती पाहत असतो, मात्र सातारा जिल्हा कारागृहात बंदिवानांनी लावलेल्या स्ट्रॉबेरीला याही वर्षी चांगलीच फळ लागले असून सातारा कारागृह पोलीस अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी या स्ट्रॉबेरीच्या शेतीची प्रशंसा केली आहे. 10 ते 15 बंद्यांना आम्ही याचा प्रशिक्षण देऊन प्रत्येक वेळी प्रशिक्षित करून त्यांच्याकडून ही शेती करून घेतलेली आहे. साधारण ही स्ट्रॉबेरी 2 ते 2.5 गुंठ्यामध्ये लावलेली आहे. याबरोबरच बीट लागवड, ब्रोकोली, गोल्डन बेरी, पत्ताकोबी अशी विविध फळभाज्या देखील आम्ही लागवड केलेली आहे कारागृहाच्या या शेतीमध्ये आणि याचा फायदा बंद्यांना सुटल्यानंतर नक्कीच होईल अशी आशा बाळगतो. याच कार्यक्रमांसोबत सुधारणा आणि पुनर्वसन ह्या तत्वाला धरून बंद्यांना कारागृहामध्ये कम्प्युटर ट्रेनिंग हा एक 3 महिन्याचा कोर्स चालू आहे. महिला बंद्यांना टेलरिंगचा कोर्स चालू आहे. याच पश्चात अजून ब्युटी पार्लरचा कोर्स चालू आहे. योगा, मेडिटेशन, मास मेडिटेशन देखील बंद्यांना चालू आहे. आमचे हे उपक्रम वरिष्ठ आमचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे सर, स्पेशल IG जालिंदर सुपेकर सर आणि DIG स्वाती साठे मॅडम यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार हे कार्यक्रम आम्ही घेत आहोत आणि हे कार्यक्रम घेताना त्यांची प्रेरणा देखील आम्हाला अजून प्रोत्साहन देते आणि या दृष्टीने माझे सहकारी ज्ञानेश्वर दुबे, बंदी आणि माझे कर्मचारी या सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याशिवाय आम्ही हे सगळे उपक्रम राबवू शकत नाही आणि माझ्या सगळ्या टीममुळे हे सगळे यशस्वी प्रयोग मी आज कारागृहात करत आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनची शनिवारी सकाळी 6:30 वाजता हैदराबादच्या चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. 4 डिसेंबरला हैदराबाद मध्ये पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी न सांगता संध्या थिएटर मध्ये पोहोचल्यामुळे तेथे जमा झाला आणि चेंगराचेंगरी झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते. या आरोपावरून अल्लूंना पोलिसांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता अटक केली होती. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता एसटी महामंडळ ऍक्शन मोड मध्ये आली असून त्या पार्श्वभूमीवर महामंडळाने एसटी कर्मचारी, व्यवस्थापन आणि बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. खासगी कंपन्यांनी आणि ड्रायव्हरांनी एसटी महामंडळाचे नियम पाळले पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महामंडळाने अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिलाय. नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला बंदुकीच्या धाकाने जबरदस्तीने गाडीत बसवून नेत अपहरण करण्यात आलं. जमीन विक्रीचे धंदे बंद कर, आज तुला उचलला आहे, राजकीय नेत्याबद्दल बोलशील तर याद राख असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केल्यानंतर इतवारा पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडमध्ये सरपंचाचे अपहरण आणि हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरलाय. दरम्यान नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला जबरदस्तीत गाडीत बसवून नेल्याने शुक्रवारी मोठी खळबळ उडाली. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर 43 महिलांना भर थंडीत जमिनीवरती झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. शस्त्रक्रियानंतर झोपवण्यासाठी रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने महिलांना जमिनीवर झोपवण्याची वेळ आल्याने आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय. बीडमध्ये हिंसाचाराच्या घटना काही गेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. बीडच्या मस्साजोग येथे सरपंचाची क्रूरतेने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्ये जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झालाय. या तरुणाला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने हलवण्यात आले. या घटनेमुळे संबंधित परिसर एकच खळबळ उडाली. जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती आहे. सातारच्या दहिवडीतील शिंदे गावच्या वृद्ध महिलेला फसवणाऱ्या भोंदू बाबाचा पर्दाफाश दहिवडी पोलिसांनी केलाय. एकनाथ रघुनाथ शिंदे, जो भोंदू बाबा म्हणून ओळखला जातो, त्याने महिलेच्या घरातून आणि प्रॉपर्टीवर कब्जा करण्यासाठी तिच्या मुलाच्या नावावर कागदपत्र तयार केली होती. 2 वर्षांपूर्वी हा साधू घरातील वृद्ध महिलेसमोर आला आणि मीच तुझा हरवलेला मुलगा असे सांगत घरातील इतर मंडळींचा विश्वास संपादित करत घरात राहायला लागला. या काळात त्याने रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच सर्व प्रॉपर्टीवर नाव लावून घेतले. नंतर महिलेचे निधन झाले आणि त्याचे बिंग फुटले. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशन. मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे, तसेच महत्त्वाची सूचना देत आहे की दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एक विचित्र प्रकार आमच्या निदर्शनास आलेला आहे. या अनुषंगाने आमच्या दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे. या घटनेची कहाणी अशी आहे की शिंदी बुद्रुक या ठिकाणी एक भोंदू बाबा बनून आलेला एक इसम जो मूळ राहणार
ओझर तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणचा आहे. त्याने एका वृद्ध महिलेला तो तिचाच मुलगा आहे असं भासून तिच्याकडून तिच्या या 1997 साली जो या वयस्कर आजींचा मुलगा मिसिंग झालेला होता, तर त्या मुलाबाबत माहिती मिळवून आणि तो मुलगा तोच आहे असं बसवून या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर या वृद्ध महिलेकडून त्या मुलाच्या बाबतीमधील सर्व माहिती घेऊन त्या आधारे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबर बँकेमध्ये स्वतःचं अकाउंट तयार केलं आणि या महिलेच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी त्याला बळकावण्याच्या उद्देशाने हा या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी त्या महिलेची फसवणूक केलेली आहे. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्र तिथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.